गुरुकृपा इंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून खास कुमारसाठी एक सुवर्ण संधी आहे प्रति षटकाराला. इथं मात्र प्रति षटकाराला 500 रुपये. पहिला चेंडू काय क्लास फटका, सरळ बॅटने पण फटका फसेल की मात्र क्लिअर होईल. पहिल्या चेंडूवर खूप एक चांगला दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. भागेश नावाचा हा फलंदाज या षटकारांनी सांगतोय की का मी ऑक्सफोर्डमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलोय. कोणगाव या गाव काय एक जबरदस्त अप्रतिम फटका खेळला गेला सरळ बॅटनी डाऊन द ग्राउंड डिलेवर चेंडूला फेकून दिले सरळ स्टेटच्या वरतून. षटकार सफल झालाय. अजून एक चांगला दमदार हुकचा फटका यावेळेस बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा धमाका पाहायला मिळालाय. भागेशच्या बॅटमधून दुसरा षटकार. सॉरी, इथं मात्र श्याम नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे. पहिल्या सामन्यात सुद्धा एक अप्रतिम कामगिरी केली होती आणि इथं मात्र पाहतो की लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर काय जबरदस्त फटकेबाजी पाहतोय आपण. आज मात्र शिव चेरोबा संघाचं स्वप्न धुळीस मिळालं. दुसऱ्या सामन्यापर्यंत जर आपण गुणतालिका पाहिली 0 गुण आहे आणि दोन्ही पराभव. पचन होणार नाही संतोष दराडेला हे दोन्ही पराभव. सज्ज होते गोलंदाज. यावेळेस पाहता चेंडूला सोडून दिलंय कारण की टप्पापर्यंत पाहतोय आपण खूपच बाहेर चेंडू वळतोय. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय आपण 13. जितेश इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून सुद्धा कुमारसाठी प्रति षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. एक जबरदस्त टोलेजिंग फटकेबाजी आपण पाहतोय. इथं मात्र श्यामच्या माध्यमातून लिटिल मास्टर एक मूर्ती लहान पण कीर्ती महान का जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. आज क्लास दाखवले प्रत्येक क्लास खेळाडूंनी. त्यामध्ये फक्त पाहतोय की आपण रवी देसले यांनी सुद्धा अप्रतिम क्लास फलंदाजी दाखवली. त्यानंतर प्रशांत नो डाऊट का जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. आता मात्र पाहतोय राज यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. याच पात्र अपरकडचा अंदाज पंच केले. चेंडूला कव्हर पॉईंटच्या वरतून क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. चेंडू मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाहेर फरार होईल. दमदार अप्रतिम चौकार. हजार 21 चा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये एक मोठा कीर्तिमान रेकॉर्ड पाहायला मिळालंय. कारण की ज्या प्रकारे आज एक अर्धशतक पटकवलं गेलं आणि मी उल्लेख केला होता की मात्र प्रशांत हे इथं मात्र सांगून जातोय दाखवतोय की अजून माझ्या जवळचा क्रिकेट संपला नाही. माझ्या धमक आहे तीच खेळी साकारण्याची आणि करून दाखवलंय या खेळाडूंनी. इथं मात्र अजून एक धमाकेदार डाव साकारताना पाहतोय आपण. श्याम नावाचा फलंदाज का जबरदस्त टोलेंजिंग फटकेबाजी पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोणगावच्या या ऐतिहासिक मैदानावर जबरदस्त लयमध्ये असताना श्याम याच पात्र अतिशय चांगला फटका फोर्स केलाय. पण लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तिथं मात्र सज्ज होता पण रोखू शकणार नाही. तर मात्र श्याम याला दुसऱ्या धावेपासून खूप छान तालमेल पाहायला मिळालं. या दोन धावेंनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती. आता मात्र जर पाहिली आपण धावफलकावर 23 काय जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. बिनबाद 23 धावा आहे त्यामधून 22 पाहतोय श्यामच्या नावावर. काय जबरदस्त फटकेबाजी. यावेळेस मात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. अंतिम चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाहीये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण. इथं मात्र वेदांत वॉरियर्स संघाची एक दमदार तुफानी हल्लाबोल सुरुवात पाहायला मिळाली. बिनबाद 23.
तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र येतोय बाबासाहेब संघाच्या माध्यमातून. दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण गोलंदाज अनिकेत, एक मोठं नाव, एक चांगला ऑलराऊंडर अनिकेत स्वतः संगणक पाहतोय आपण गोलंदाजी करण्यासाठी. यानंतर जो सामना होणार आहे KPL स्टार विपक्ष गुरुकृपा या दोन्ही संघादरम्यान खूप एक महत्त्वपूर्ण लढत. कारण काय आहे महत्त्वपूर्ण लढतीचं, कारण की दोन्ही संघाने एक सामने जिंकून खूप चांगली सुरुवात केलेली आहे. पाहूया आपण आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण बाबासाहेब संघाच्या माध्यमातून. पहिल्या पॉवर प्लेमध्ये खूप महागडं षटक हाताळलं गोलंदाज भागेश यांनी, त्याचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज श्याम या फलंदाजांनी. आता मात्र खेळण्यासाठी फलंदाज कुमारला सुवर्ण संधी आहे. गुरुकृपा एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून रोख रक्कम प्रति षटकाला 500 रुपये. याच पात्र पुलचा फटका, पण फटका फशील काय पाहायचे. चेंडू हवेत आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूचा सामना करताना खातं उघडता आलं नाही. डगवर बाद होतोय कुमार. सातत्याने ऐकायला मिळते, कारण की जर पाहिला पण विकास मुकादम आणि त्याचे आदरणीय सुनील मुकादम साहेब यांच्या माध्यमातून बाबासाई संघ आपण पाहतोय. एक जबरदस्त धूण साईबाबाची आणि खूप मोठी भक्त आहेत सुनील दादा. तर इथं मात्र जाऊया आपण मैदानाकडे. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. क्रमांक 3 वर अख्तर येतोय. एक युवा स्टार फलंदाज या संघाच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. मी तर म्हणेन की फक्त पार्टनरशिप नाही, फक्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. लिटिल मास्टर फलंदाज इथं मात्र ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय श्याम नावाचा वादळ अजून खेळपट्टीवर आहे. एक जबरदस्त फाईट देईल का इथं मात्र बाबासाई वेदांत वॉरियर्सच्या संघाला. या संघाकडे खूप मोठे असे नाव पाहतोय आपण. अनिकेत सारखा एक दिग्गज ऑलराऊंडर, सोयानसारखा एक मजबूत सलामीचा फलंदाज म्हणून हा सामना खूप रंगतदार स्थितीकडे जाईल, यात कुठली शंका नाही आहे. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं राईटामोर्ध विकेट मारा करतोय. याच पत्ता फ्लिक केले, खूप छान असा मनगटी फटका वळवले चेंडूला स्क्वेअर रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय श्याम. धावसंख्येत बदल पाहायला मिळाली. धावसंख्या पाहते पुढे सरकते. आता मात्र ती 24 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. नाणेफेक गमावल्यानंतर इथं मात्र वेदांत वॉरियर्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना दोन्ही संघासाठी सामना खूप अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जो संघ इथं मात्र विजय साकारेल तो मात्र त्याची आशा कायम राहील. मात्र त्या संघाचा पराभव इथं मात्र अटल आहे, त्याला मात्र संघर्ष करावा लागेल शेवटच्या सामन्यापर्यंत. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पाहूया एकदा परत नजर टाकूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत मारा करतोय दुरण त्या टोकाकडनं. शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, गल्ली आणि बॅकवर्ड पॉईंट एरिया खाली आहे. लॉंग ऑफ बाउंड्री ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण लॉंग ऑन वाईडिसचं कव कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड स्कोर लेग आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारे इथं मात्र गोलंदाज मारा करेल. अनिकेत समोर डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी. याच पात्र काय जबरदस्त लॉक केलंय चेंडूला, धमाका पाहायला मिळाले. चेंडू आउट ऑफ पार्क, गगनभेदी षटकार. बॅटमधून काय जबरदस्त शॉट पाहिला आपण. षटकारांनी मात्र आपल्या डावाची सुरुवात करतोय. अप्रतिम अप्रतिम. यावेळेस पाहता फुल लेनचा चेंडू होता, ऑनसाईडकडे खेळायचा प्रयत्न पण वेगाला इथं मात्र बीट होतोय फलंदाज. छान कमबॅक करतोय गोलंदाज अनिकेत. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 30. वेदांत वॉरियर्स विपक्ष बाबासाई अशी लढत पाहतोय आपण. दोन्ही संघासाठी खूप एक महत्त्वपूर्ण लढत, कारण की पहिला सामना दोन्ही संघांनी गमावलेला आहे. यावेळेस पात्र टप्पानंतर खाली राहतोय चेंडू, परत मात्र
फ्रंटला जाऊन ऑनसाईडकडे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जबरदस्त कमबॅक करताना तर मात्र गोलंदाज अनिकेत. यानंतर दोन्ही संघाच्या संघटनेकडे तयारीत राहायचे. टॉस बॉक्समध्ये KPL स्टार, काय KPL जसं नाव आहे स्टार सारखा परफॉर्मन्स केले आणि पहिला सामना सहज जिंकले. त्यानंतर गुरुकृपा संघाने काय जबरदस्त कामगिरी केली. त्या संघाने सुद्धा पहिला सामना जिंकलेला आहे. यावेळेस पात्र अजून एक चांगल्या लेंथवरचा चेंडू होता आणि याच बरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे सरासरी जर पाहिली आपण 15 धावाची सरासरी कायम ठेवलेली आहे. एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावपलकावर 30 ही सरासरी जर कायम राहिली तर इथं मात्र निश्चित एक मोठी धावसंख्या उभी करू शकतोय वेदांत वॉरियर्सचा संघ. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण DJ प्रतीक यांच्याकडे. खूप छान मधुर संगीत ऐकूया DJच्या माध्यमातून. VIP DJ एंडकडनं ऋतिक येतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 15ची सरासरी कायम ठेवलेली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण फक्त उदास मनाने इथं मात्र सामन्याचा आनंद घेताना पाहतो आपण आयोजक कमिटीमध्ये ऑफिशियल ग्रुपचे संतोषजी दराडे. गोलंदाज सज्ज होताना ऋतिक. याच पात्र हा फटका पाहतोय आपण. कंट्रोल होता फटक्यामध्ये. फुलचा फटका डीप मिडविकेट रीजनकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय फलंदाज श्याम याला. श्याम व्यक्तिगत जर विचार केला आपण एका चांगली फटकेबाजी करतोय. 2 षटकार 2 चौकारांनी 24 या धावसंख्येवर एक छान फटकेबाजी करताना पाहतोय संघासाठी. यानंतर KPL स्टार विपक्ष गुरुकृपा अशी लढत पाहायला मिळेल पुढच्या फेरीमध्ये. आजच्या दिवसातला 6वा सामना आपण पाहतोय. यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत म्हणून वेळेला खूप महत्त्व द्या आपण. आजच्या दिवसातला 6वा सामना पाहतोय. यावेळेस पात्र खूपच स्वेर लाईन हाताळतोय. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू रॉकी सरांची दुनिया समांतर रेषेत गुणलेख यांना बिजी ठेवण्याचं काम इथं मात्र गोलंदाज करतोय. या एका धावीनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 31 32 धावा. सॉरी. यावेळेस पात्र शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता पण इथं मात्र कपिल खूप निराश करतोय कारण की कपिल यांनी सुरुवात खूप छान केली होती. एका षटकार खेचला होता. त्यानंतर मात्र धीमी आणि संत फलंदाजी पाहतोय. त्यानंतर लागोपाठ 4 चेंडू निर्धाव म्हणजे किती खराब फलंदाजी पाहतोय कपिलच्या माध्यमातून. सुरुवात तर एक अप्रतिम केली होती. पहिल्या चेंडूवर षटकाराने मात्र आपला डावाचा प्रारंभ केला होता. यावेळेस पात्र चुकीची लाईन. परत हा चेंडू टाकावा लागेल. स्वतःची एनर्जी इथं मात्र व्यस्त करताना पाहतोय आपण गोलंदाज ऋतिक. धावसंख्येत बदल 33. खूप छान ऑपरेटिंग पाहतोय आपण नेहमी सातत्याने. GTC लाईव्ह जर म्हटलं तर एक मोठं नाव ऑल लाईव्ह टेलिकास्टची दुनियेमध्ये. या स्वतः पुलचा फटका पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नव्हती. फटक्यामध्ये कंट्रोल पाहिलं तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करताना कपिल. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 34. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये पाहतोय आपण एक जबरदस्त टुर्नामेंट मर्यादित कोणगाव गावासाठी आणि सातत्याने या मैदानावर आपण अशाच बऱ्याच टुर्नामेंट पाहतोय. महेश भाई नाईक यांचं KPL पण अजून पाहतोय की 2 वर्षापासून पाहायला मिळालं नाही आणि अपेक्षा असेल की एंडिंगला निश्चित KPL एकमेव असा गाव ज्या गावामध्ये तब्बल 32 संघ KPL मध्ये या मैदानावर खूप छान परफॉर्मन्स पाहते आणि एक संघटनेच्या माध्यमातून गावाला एकत्र कसं आणायचं
यावेळेस मात्र अजून एक खराब चेंडू आणि लांब लचक षटक हाताळताना इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण ऋतिक व्हीआयपी डायजीवर काहीतरी चर्चा करताना पाहतोय आपण मॅजिकल ऑफ मराठी वॉइसचं डॉक्टर गवली सर आणि त्याच्या समेत आज मात्र स्वप्न रवी यांचा सुद्धा बंगलेला दिसतोय, कारण की 2 लागोपाठ मोठे पराभव स्वीकारायला लागले या संघाला. याच पात्रा दरम्यान अतिशय चांगला फटका पाहतोय, काय धमाका चेंडूला फेकून देतोय स्कोरलेगच्या वरतून, खूप असं दूर षटकार. यानंतर जो सामना होणार आहे केपीएल स्टार आणि गुरुकृपा या दोन्ही संघादरम्यान टॉस बॉक्स मध्ये तयार होतील मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर. याच पाहता पुलचा फटका अजून एक सक्सेसफुल, धमाका धमाका, काय पलटवार पाहतोय आपण, षटकार. गेलंय आणि पुलचा फटका चेंडूला दूर असा भिरकावून दिलंय. आता मात्र 10 चेंडूमध्ये 41 धावसंख्येवर फटकेबाजी, सॉरी 9 चेंडूमध्ये 30 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय. याच पात्र अजून एक मोठा धमाका आणि लागोपाठ असं वाटते की 30 चेंडू तिसरा धमाका 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 पाहतोय आपण, षटकार. समोर गेले त्यामध्ये 5 गगनभेदी षटकार आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण 11 चेंडूमध्ये 42 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय नॉन स्ट्राईकला. पण त्याचाच पार्टनर जर पाहिला आपण कपिल नावाचा फलंदाज आतापर्यंत 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय. स्ट्राईक कितव्या चेंडूपर्यंत देईल इथं मात्र श्याम्याला हे पाहायचे की मात्र अंतिम षटकामध्ये पलटवार करेल गोलंदाज सौरभ, एक युवा गोलंदाज सौरभ फिरकीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय परत आपण, गली आणि बॅकवर्ड पॉइंट, खूप मोठा गॅप, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर कपिलसाठी, शॉर्ट थर्डमॅन एक सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि बाकीचे खेळाडू पाहतोय आपण बाउंड्री लाईन जवळ तैनात. ऑनसाईडचा जर विचार केला आपण स्कोर लेग, लॉंग लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. याच पाहता सफल झालाय, चांगला हुकचा फटका फाईन लेगच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय. अतिशय चांगला दणदणीत दमदार हा चौकार. आदरणीय दर्श राजेश कोळी साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, सुस्वागतम. इथं मात्र एक जबरदस्त हुकचा फटका पाहिला आपण, जबरदस्त फटकेबाजी. याच पाहता एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाट पाहतोय, अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण जीवनदान मिळतोय फलंदाजाला. त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट करतोय, धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 57.
खूप छान फटकेबाजी पाहिली आपण. अजून नॉन स्ट्राईकला 11 चेंडूमध्ये 42 धावसंख्येवर असलेला हे पाहू शकता आपण. फोटो घेण्यासाठी खूप छान पोच देताना पण संघासाठी पाहतोय आपण नुकसानकारक ज्या प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. या स्वतः प्रतिम चेंडू होता, सफल जास्त झालंय आणि बीट होतोय. गोलंदाज सौरभ सज्ज होताना खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथं मात्र पाहतोय की वाईटचा इशारा येतोय. सॉरी, नो बॉलचा इशारा होतोय आणि फ्री हिट. पंचाचा निर्णय अंतिम राहील. चला आपण कुठल्या प्रकारे दबाव टाकू नका. आम्ही सामना सुरू करा. चला, पंचाचा निर्णय अंतिम राहील. आपण कुठल्याही प्रकारे दाद मागू नका पंचाशी, अन्यथा 2 धावाची पेनल्टीचा सामना करावा लागेल. बाबासाहेब संघाचा संघ नाही का? चला, आम्ही वारंवार सूचना करतो त्याचं आपण पालन करायचं आहे. सौरभची गोलंदाजी पाहून व्यंकटपती राजूची आठवण झाली. ज्या प्रकारे ऍक्शन पाहतोय आपण सौरभ यांचं. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकात मात्र 60. यशपात आडव्याटण्या फटका पाहतोय आपण. फक्त एक सिंगल घेण्यास उत्सुक असलेली तर मात्र फलंदाज श्याम, पण कपिल एक धाव पूर्ण करतोय. या एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 61. आता मात्र इथून चेंडू शिल्लक आहे ते पाहतोय डावातले. दोन चेंडूचा खेळ बाकी आणि 42 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. का मात्र अर्धशतक पूर्ण करेल, पण ज्या प्रकारे फिरकीचा मारा पाहतोय आपण सौरभच्या माध्यमातून एका चांगला गोलंदाज षटक हाताळताना पाहतोय. वेदांत वारियस विपक्ष पाहतोय आपण. इथं मात्र बाबासाई या दोन्ही संघादरम्यान एक कडवी झुंज पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघाला सामना जिंकावाच लागेल जर या स्पर्धेत राहायचं असेल. पॅक करोड पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोणगावच्या या मैदानावर. अप्रतिम एका चांगला दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. कुठलंही आयोजन असो या मैदानावर खूप छान असतोय. सफल झालाय. फाईन फटका. खूप दुरून क्षेत्ररक्षकाला मात्र चेस करावं लागेल. फक्त चेंडू आणण्यासाठी धावतोय आता. सीमा पार चौकार. जबरदस्त शॉट. आता मात्र एक चेंडूचा खेळ बाकी आणि 46 धावसंख्येवर आहे श्याम. तर पाहूया आपण अर्धशतक पूर्ण करेल का आपला स्वतःचं पहिलं आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. याच पात्र उडवलंय. फटका छान आहे, पण क्लिअर होईल का? जबरदस्त टायमिंग होती, शक्ती होती आणि याचबरोबर अर्धशतक पूर्ण करतोय फलंदाज श्याम. जोरदार टाळ्या वाजवा खेळाडूसाठी. ज्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळाली पाहू शकता रिप्लेमध्ये. काय जबरदस्त फोर्सिंग फटका होता. पूर्ण शक्ती बॅकफुटला जाऊन लॉंग ऑफच्या वरतून क्लिअर केलंय आणि अर्धशतक पूर्ण केलंय. स्वतःचं पहिलं आणि या स्पर्धेतलं आजच्या दिवसातलं दुसरं. नक्कीच श्याम याचे दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं. पहिलं एकता मेजल प्रशांत मात्रे आणि दुसरं श्याम. स्टार यायचंय.
तर पाहतोय आपण पहिल्या डावाची समाप्ती. जे आव्हान इथे मात्र उभं केलेले धावपलकावर पाहतोय आपण तब्बल टार्गेट हॅलो 71 धावा धावपलकावर त्याने 72 धावाचं आव्हान इथे मात्र उभं केलेलं आहे. तर दरम्यान जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत मॅजिकल ऑफ मराठी वयचे डॉक्टर गवली सर. यस धन्यवाद सुनील पवार. सुनीलजी म्हात्रे माझी उपसरपंच ते मच्छिंद्रजी म्हात्रे तसे हरेशजी म्हात्रे आपण यायचं आहे. आपल्या उपस्थितीत टॉस होईल. सुनीलजी म्हात्रे माजी उपसरपंच आणि एक सर्पमित्र आपण यायचं आहे. तसेच मच्छिंद्रजी म्हात्रे आपण यायचं आहे. दोन्ही संघाकडून यायचं आहे. गुरुकृपा यस हेमंत खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर केपीएल स्टार हे सारेजी मात्र येत आहेत. आपलंही स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. मच्छिंद्र म्हात्रे आपलंही हार्दिक स्वागत. काही वेळात सुनीलजी म्हात्रे सुद्धा यांचं सुद्धा आगमन होईल. यस सुनीलजी म्हात्रे आपलंही टॉस बॉक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग केपीएल स्टार त्याचं म्हणणं हेड. यस हेड आलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. मी तिन्ही मान्यवरांचं सुनीलजी म्हात्रे मच्छिंद्रजी म्हात्रे व आरेशजी मध्ये तिघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात आणि पुन्हा एकदा आपण सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. केपीएल स्टार नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला सामना अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये जिंकला होता. खरं तर मी तर म्हणेन की चांगली कामगिरी गोलंदाजाने केली होती. फलंदाजांना चांगला सूर गवसले नव्हता. लो स्कोरिंग सामना होता. गोलंदाज चांगली कामगिरी केली. यावेळेला काय निर्णय. क्षेत्ररक्षण समोरचा संघ सुद्धा कंप्लीट टीम आहे. बलाढ्य संघ. हेमंत सारखे प्रतिभावान खेळाडू त्या संघामध्ये आहेत. आयकॉन प्लेयर आहेत. नक्कीच त्याच्याकडे खूप अपेक्षा असणार. किती धावून थांबवण्याचा प्रयत्न असेल. 40-45 यावेळेला कुणाकडनं अपेक्षा. कारण पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली होती. यावेळेला कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे. दोन्हीकडून फलंदाजी आणि गोलंदाजी. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. हेमंत नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामनाही जिंकायचा आहे. मग तुम्हाला किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. 50+. आणि हेमंतने नेहमीच 100% दिलेलं आहे संघासाठी. मग कोण गाव असो कोणच्या बाहेरची स्पर्धा असो नेहमीच 100% दिले. यावेळेला मात्र तुमच्या संघासाठी गुरुकुलासाठी द्यायचं आहे. तर अजून कुणाकडनं अपेक्षा आहे. पूर्ण टीमकडून सर्वांनी 100% द्यावे. ही जी स्पर्धा आहे कोणगाव बिग बॅश लीग ही तुम्हाला सर्वांची स्पर्धा आहे. संपूर्ण कोणगावचा सन्मान असणारी स्पर्धा आहे. कोणगावचे एकतेचं प्रतीक असलेली स्पर्धा आहे. कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना. मजा येते खेळायला खूप. ऑलवेज तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे तो केपीएल स्टार विरुद्ध गुरुकृपा वॉरियर्स. केपीएल स्टार संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गुरुकृपा वॉरियर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघ कर्णधारांना संघातील सर्व खेळाडूंना. सामना सुरू होणार आहे. मी घेऊन जातो आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर पवार. तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर आपण या डावामध्ये ऐकूया मॅजिकल ऑफ मराठी वयचे डॉक्टर गवली सरांना. निश्चित दोन्ही संघाच्या संगणकाचे मी मनापासून कौतुक करेन. कारण की कोणगाव बिग बॅस लीग खेळण्यासाठी जो गोवा टूर होती ती मात्र त्यांनी गेले नाही आणि सामना खेळताना आपण पाहतो त्याचा आनंद.
पहिला चेंडू आणि वाईट यॉर्कर चेंडू होता. उजव्या असते थोडासा बाहेरचा चेंडू. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. एक मोठं लक्ष समोर ठेवलेलं आहे वेदांत वॉरियर्स संघाने. बाबासाहेब विरुद्ध वेदांत वॉरियर असा सामना. श्याम येतोय. याला पुन्हा एक चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू. काय श्याम याने आज फलंदाजी केली होती. त्यानंतर सुरुवात काय चांगली केली. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय कारण समोर जे लक्ष ठेवलेलं आहे विशाल लक्ष आहे. 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि श्याम याने आज अर्धशतक पटकावलं होतं. श्याम याला मात्र फटका खेळलेला आहे. हवेत आहे चेंडू आणि काय झेल घेतलेला आहे. अप्रतिम झेल कपिल याचा लॉंग ऑफला. यश मल्टे अख्तरेची खेळी संपुष्टात आलेले आहे. अप्रतिम झेल घेतलेले लॉंग ऑफला आणि पहिले यश मल्टे श्याम यास आणि अख्तर पास झाल्यानंतर आता मात्र खेळण्यासाठी येतोय अनिकेत. अनिकेत आणि सुयान अशी ही जोडी खेळपट्टीवर बाबासाहेब संघाची. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा फटका खेळले. ऑफच्या बाहेरचा चेंडू उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला खेळलेला चेंडू सरळ जातोय मिड ऑफवरनं डीप मिड ऑफला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दबाव टाकला होता आणि खराब क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या प्रारंभ होतोय. धावसंख्या झाली 2. 1-2. 72 धावांचं लक्ष आहे. श्याम राईट आर्म वरती वगैरे गोलंदाजी करतोय. याला फटका केला. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र डोक्यावरनं चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. 1-6. 72 धावांचं लक्ष आहे. जवळपास आस्किंग अंदाज जर आपण बघितलं प्रत्येक षटकामध्ये 18 धावा करायच्या आहेत. किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावेच लागणार आहेत बाबासाहेब संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेले नाहीये. चेंडू जातोय तो मिडॉनला. शतक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. पहिले षटक पूर्ण होते. एक यशस्वी षटक म्हणता येईल कारण या षटकामध्ये जे धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 7. कारण आपण पाहतो की आस्किंग रेट जेव्हा खूप मोठा असताना तुम्ही धावा कमी देतात फलंदाज बाद करतात तेव्हा येणारी जी षटके असतात त्या षटकामध्ये समोरच्या संघावर फलंदाजी करणाऱ्या संघावर एक मानसिक दडपण निर्माण होत असतं. 72 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे 4 षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा. म्हणजे ह्यानंतर येणारी जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आस्किंग रेट आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव आहे प्रेशर आहे ते जास्त वाढणार आहे बाबासाहेब संघावर. कारण यानंतर आपण पाहणार आहोत की जवळपास 21 ते 22 धावा या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील. म्हणजे थोडंसं हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. 21.67 अशी म्हणजे 21 किंवा 22 धावा. ज्याप्रमाणे फलंदाजी झालेले कुमार म्हात्रे थोडीशी निश्चिंत आहेत कारण सुरुवातीला धावांचा डोंगर आणि पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. आणि अशा प्रकारची सुरुवात जेव्हा होते तेव्हा नक्कीच संघातील खेळाडूंचं मनोधैर्य वाढलेलं असतं. संघामध्ये एक उत्साह निर्माण झालेला असतो. दुसरं षटक घेऊन येतोय तुषार. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे चेंडूला. वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर.
षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 13. पाहू शकता आपण कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. वर चेंडू जागेवरनं ताकदवर फटका खेळला होता सुयाने आणि चेंडू पाहतोय आपण जातोय 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 आणि हा जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तुषार शॉर्ट रन अप राईट आर्म आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या थांबलेली आहे 13. अतिशय सुंदर प्रक्षेपण मित्रांनो आपण पाहतोय. क्लीन अँड नीट टेलिकास्ट GTC लाईव्ह. आणि आज खास करून आमच्या टेक्निकल टीममध्ये सूरज म्हात्रे, भूपेश कराळे सोबत त्यांची इतर टेक्निकल टीम अपार मेहनत घेत आहेत. हे दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवायचं ते काम करतायत. तुषार जवळपास 4 ते 5 पावलांचा रनअप आहे. शॉर्ट रनअप आहे. याला पुन्हा एक चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. चेंडूचा वेगही थोडासा कमी केला होता. खाली आल्यानंतर निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. पहिले चेंडू एक चांगला फटका खेळला होता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा जो प्रयत्न होता त्यामध्ये सुयाने यश आलेलं नाहीये. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 13. तुषार यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. थोडासा उसळला, अनपेक्षितपणे उसळला. बऱ्याचशा वेळेला असं होतं की जे अपेक्षा केली असते की चेंडू बॅटवर येईल, पण तो बऱ्याचशा वेळा अचानकपणे चेंडू उसळतो. लागोपाठ 2 चेंडू निधाव. तुषार कमबॅक करताना पाहतोय. याला मात्र स्टेप आउट झाला होता. मात्र चेंडू हा स्क्वेअर आहे, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर थांबवली. धावसंख्या झालेली 14. 72 धावांचं लक्ष्य आहे बाबासाहेब संघासमोर. काय श्याम याने फलंदाजी केली होती. अर्धशतक पटकावलं होतं. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं. तुषार फुल टॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे. चेंडू हवेत. शतक चेंडू खाली येतोय आणि क्षणभर तर असं वाटतं की हा क्षेत्ररक्षक आहे की प्रेक्षक आहे. ज्याप्रमाणे झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. आमचे सहकारी समालोचक खरं तर आज आपल्यामध्ये ते नाही आहेत. धनपाल मडवी ते नेहमीच म्हणायचे अशा प्रकारचा झेल सोडल्यानंतर हा क्षेत्ररक्षक आहे की प्रेक्षक आहे. तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म. याला पुन्हा एकदा फटका खेळला. चेंडू हवेत. मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. एका टप्प्याने चेंडू मिड विकेटला जातोय आणि 2 धावा सुयान या ठिकाणी पूर्ण करतोय. 2 धावाने धावसंख्या वाढते बाबासाहेब संघाची. धावसंख्या झाल्या 18. पण एक मात्र आहे, जर बाबासाहेब संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. कॅल्क्युलेटेड नव्हे तर पूर्णपणे रिस्क घ्यावी लागेल. हवाई यात्रा करावी लागेल. तुषार शॉर्ट रन अप. याला मात्र पुलचा फटका. चेंडू पुन्हा हवेत आणि यावेळेला मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त करून देतोय तुषार. विजयमॅन सुद्धा आता साऊथला गेलेले आहेत. सुरुवातीला लोकगीतं अति सुंदर लोकगीतं आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवली. आता मात्र साऊथला आणि त्यानंतर कदाचित ते जसशी स्पर्धा ही संध्याकाळी पोहोचेल तोपर्यंत रोमॅन्टिक काय गीत आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. डीजे प्रतीक यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये एक अनोखा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. कारण 8 मॉनिटर लावलेले आहेत आज सीमारेषेच्या बाहेर. आपण ज्याप्रमाणे IPL मध्ये पाहतोय त्याप्रमाणे हे मॉनिटर आहेत. खास करून जे प्रेक्षक आहेत सीमारेषेच्या बाहेर बसलेले
प्रत्येक प्रेक्षकांसाठी एक सेपरेट मॉनिटर, 8 मॉनिटर लावलेले सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे ती 18 72 धावांचं लक्ष आहे. आता खेळण्यासाठी आलेला आहे तो अमोल आलेला आहे. अमोल आणि अनिकेत. आणि गोलंदाजीसाठी येतोय चिराग. याला फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते ती बाबासाहेब संघाची 20. 2 बाद 20. अजूनही ज्याप्रमाणे पाठलाग व्हायला पाहिजे कुठेही पाठलाग करताना दिसत नाही बाबासाहेब. यावेळेला एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. ऑन साईडला एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. 2 बाद 20. तिसरं षटक हे मार्गस्थ. अनिकेत खेळण्यासाठी सज्ज होते. नॉन स्ट्रायकर अमोल. याला मात्र अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम चेंडू, जोरदार अपील केलं जात आहे. पायचीच मात्र पंचाने बघितलेलं आहे की चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरनं जातोय. हे बघितल्यानंतर पंच अपील फेटाळून लावतायत आणि लेग बायचा इशारा करतायत. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली 21. आता मात्र ही वेळ निघून गेलेली आहे, कारण एकेरी दुहेरी धावसंख्येनं काही साध्य होणार नाही बाबासाहेब संघाला. याला पुलचा फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली श्याम आणि एक चांगला झेल समाप्त करतोय. झालेला आहे. धावसंख्या मात्र 21. कुठल्याही प्रकारे संघर्ष बघायला मिळत नाहीये. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला मित्रांनो काहीच मिळत नसतं आणि संघर्ष तर व्हायलाच हवा. जीवन एक संघर्ष आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा कित्येक वेळा संघर्ष बघायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन याला आता पुन्हा फुलचा फटका. झेलवण्यासारखी संभावना नाहीये, कारण कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे जातोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धाव्याने धावसंख्या झालेली आहे 23. धीरज खेळण्यासाठी आलेला आहे. धीरज आणि अनिकेत. अमोल. याला मात्र खराब चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता आणि स्वंग केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 29 धावा झाल्या. 29. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 43 धावांची आवश्यकता आहे. 43 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल, कारण 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. हा सामना संपल्याबरोबर यानंतरचा संघाची सामना त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. येस, गुरुकृपा संघाचे ओनर
तसेच एक युवा नेते भूषणजी भगत अर्थात गोट्या भगत आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. भूषणजी भगत आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करल्यानंतर आज डॉक्टर अमोल कराळे आज खालीच आहेत, कारण पहिला सामना अतिशय खूपच वाईट पराभव झाला होता पहिल्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये होतं आपला संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. यावेळेला मात्र ऑलराऊंडिंग लेग त्रिफलाची स्विच खेळण्याचा प्रयत्न, फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी खेळायचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नेट रन रेट हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. याला स्विच इट आणि चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. वाटते धावसंख्या झाले 35. पुन्हा स्विच खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि एक सोपा झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. निम्मा पल्ला पार केले, 36 धावा झाल्या. अजून जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा पराभवाकडे वाटचाल बाबासाहेब संघाची दिसते. पुन्हा एकदा स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि षटक पूर्ण होते आणि तब्बल 35 धावाने पराभव पत्करायला लागले बाबासाहेब संघाला. आणि अशा प्रकारची विजयाची आवश्यकता होती खरं तर.